सातवीच्या पाठ क्रमांक 5चा अभ्यास करत असताना आपण 5व्या पाठाचं नाव आहे परिमेय संख्या। तर मग हे काय आहे परिमेय संख्या आणि हे संख्याचे वेगवेगळे 3-4 प्रकार जे मी लिहिलेले आहेत, हे प्रकार काय आहेत, याच्यामध्ये नेमक्या कोणत्या संख्या येतात ते आपण पाहूया। आता सगळ्यात अगोदरचा पहिला प्रकार जो आहे हा नैसर्गिक संख्या। या नैसर्गिक संख्या ज्या आहेत या संख्या म्हणजे 1 पासून सुरू होतात। याला दुसरं नाव सुद्धा आहे मोज संख्या। मोज संख्या म्हणजे या मोजण्यासाठी वापरल्या जातात। तर मग मोजण्यासाठी 0 वापरलं जातं का? नाही। निश्चितच एखाद्या ठिकाणी 3 किंवा 4 वस्तू सुरू ठेवलेल्या आहेत, आपल्याला त्याचं मोजमाप करायचे, मग आपण काय म्हणू? पहिल्या वस्तूला काय म्हणू आपण? 1 2 3 4 असं आपण म्हणू। परंतु 0 म्हणू का? नाही। म्हणून या नैसर्गिक संख्या ज्या आहेत हे 1 पासून पुढे आहेत, 1 2 3 4 अनंतापर्यंत। सगळ्यात छोटी नैसर्गिक संख्या 1 आहे। सगळ्यात छोटी। हा प्रश्न वेगवेगळ्या ठिकाणी येऊ शकतो, सामान्य ज्ञानला सुद्धा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, सगळ्यात छोटी नैसर्गिक संख्या कोणती? बरं, आता ह्या ज्या नैसर्गिक संख्या आहेत या बेरीज आणि गुणाकार करण्यासाठी म्हणजे सफिशियंट आहेत, पुरेशा आहेत। परंतु वजाबाकी आणि भागाकार जर करायचा असेल तर नैसर्गिक संख्या ज्या आहेत त्या पुरेशा नाहीत या क्रियासाठी। कशा नाहीत? कारण पहा, -3 - 3, 3 मधून 3 गेले, काय येईल उत्तर? 0। पण नैसर्गिक संख्यामध्ये 0 नाहीच आहे, म्हणून नैसर्गिक संख्यांनी फक्त वजाबाकी होऊ शकते का? याचं उत्तर नाही, होऊ शकत नाही, कारण 0 हे नैसर्गिक संख्येमध्ये नाही। तर दुसरा प्रकार आपण पाहूया, पूर्ण संख्या। यामध्ये सर्वात छोटी संख्या जी आहे ती 0 आहे। 0 पासून पूर्ण संख्या सुरू होतात, 0 1 2 3 4 5 6 आणि मोठ्यात मोठी पूर्ण संख्या म्हणलं तर ती अनंत आहे, ती आपण सांगू शकत नाहीत की। तर असा हा पूर्णांक संख्या समूह हा काय आहे की बेरीज वजाबाकी गुणाकार या क्रियेसाठी पुरेसा आहे, पण भागाकार या क्रियेसाठी हा पूर्ण संख्या किंवा पूर्णांक संख्या हा समूह पुरेसा नाही। तर त्यानंतर पूर्णांक संख्या, आता तिसरा प्रकार, हा आपण दुसरा प्रकार पाहिला संख्यांचा। आता तिसरा प्रकार जो आहे पूर्णांक संख्या कशाला म्हणायचं? तर यामध्ये 0 1 2 3 4 पासून अनंतापर्यंत पूर्ण संख्या तर आहेतच, परंतु या पूर्णांक संख्यामध्ये -1 -2 -3 -4 अशा ऋण संख्यांचा सुद्धा समावेश होतो। याच्या पुढे गेल्यानंतर आपल्याला परिमेय संख्या सापडतात। तर परिमेय संख्या काय आहेत? तर या सगळ्या प्रकारच्या संख्यांचा समूह म्हणजेच परिमेय संख्या। आणि त्याच्यात आणखी जास्तीचं जर काय असेल तर त्यामध्ये जास्तीचं काय आहे? आपण मागच्या वर्षी आपण पूर्ण संख्या पाहिल्या, परंतु अपूर्णांकही आपल्याला माहिती आहेत की एका संख्येचे 2 भाग, एखाद्या वस्तूचे 2 भाग केले, 3 भाग केले तर ते कसे लिहायचे? तर आपण उदाहरण घेऊया, 12/17 ही संख्या आहे। तर m ही एक कोणतीही संख्या म्हटली, पूर्णांक संख्या असो किंवा m ही एक संख्या आहे, त्याचा छेद n जो आहे हा n 0 नसला पाहिजे, ती परिमेय संख्या होती। छेद 0, n हा काय आहे? 0 तर आहे। मग त्यामध्ये ह्या धनसंख्या आल्या, त्यानंतर ऋण 7/11 ही सुद्धा परिमेय संख्या होती, त्यानंतर 9 ही सुद्धा परिमेय संख्या होती, -5 ही सुद्धा परिमेय संख्या होती। अशा प्रकारच्या सगळ्या संख्यांचा समूह त्याला आपण परिमेय संख्या असे म्हणूया। त्यानंतर तक्ता आपण समजून घेऊया। यामध्ये सगळ्यात छोटा जो चौकोन आहे हा नैसर्गिक संख्या। मी आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 1 2 3 4 पासून अनंतापर्यंत सगळ्यात मोठी नैसर्गिक संख्या आपल्याला सांगता येणार नाही, कोणीच सांगू शकणार नाही, ती कितीही मोठी असू शकते, परंतु सगळ्यात छोटी नैसर्गिक संख्या जी असेल ती 1 असेल। त्यानंतर त्याच्यामध्ये आणखीन जास्तीचं काय वाढलं तर 0 वाढलं। 1 2 3 पासून तर आहेतच, परंतु 1 पेक्षाही कमी, सगळ्यात लहान 0। पूर्ण संख्या 0 नी सुरुवात होतात, म्हणजे सगळ्यात छोटी पूर्ण संख्या म्हटलं तर 0 म्हणायला आपल्याला हरकत नाही। पहिली 0 पासून पूर्ण संख्यांची सुरुवात होते। मग ती सर्वात मोठी पूर्ण संख्या आपण सांगू शकणार नाही,
त्यानंतरचा चौकोन आला, मग त्याच्यामध्ये शून्य म्हणजे नैसर्गिक संख्या आल्या, पूर्ण संख्या आल्या आणि पूर्णांक संख्या म्हणजे ह्याच्यामध्ये जास्तीची भर काय आली तर याच्यामध्ये ऋण संख्या आल्या. आलं का लक्षात? ऋण संख्या आल्या, ऋण 3, ऋण 8, ऋण 1. तर या पूर्णांक संख्या आणि त्यानंतर त्याच्यात शून्य हे आहे, त्याच्यामध्ये नैसर्गिक संख्या 1, 2, 3, 4 मोज संख्या हे आहेत. आता त्याच्यानंतर हा सगळ्यात मोठा जो बाहेरचा भरी चौकोन दिसतोय तुम्हाला तो आहे परिमेय संख्या. यामध्ये 5/7, 3/4 व ऋण 17/28, त्यानंतर 2, तर ह्या संख्या ज्या आहेत 17 इत्यादी. म्हणजे परिमेय संख्यामध्ये नैसर्गिक संख्या असतात, पूर्ण संख्या असतात, पूर्णांक संख्या असतात आणि अपूर्णांकही असतात. त्यानंतर धन अपूर्णांक आणि ऋण अपूर्णांक ही परिमेय. म्हणजे सगळ्या प्रकारच्या या संख्यांचा असा समावेश, सर्व संख्याला सामावणारा संख्या समूह, सर्व संख्यांना सामावणारा संख्या समूह त्याला आपण परिमेय संख्या असं म्हणूया. आता याच्या बाजूला आपल्याला एक सारणी दिलेली आहे. आता यामध्ये पहा की ही सारणी आपल्याला पूर्ण करायची आहे. मी ऑलरेडी ती पूर्ण केलेली आहे की ऋण 3 ही संख्या आहे. मग ऋण 3 ही नैसर्गिक संख्या होऊ शकते का? नाही. आपल्याला माहिती आहे नैसर्गिक संख्येमध्ये 1, 2, 3 पासून संख्या सुरू होतात, त्यामुळे इथं मी हे चूक दाखवलेलं आहे. त्यानंतर पूर्णांक संख्या, ऋण 3 ही पूर्णांक संख्या होऊ शकते, बरोबर आहे. परिमेय संख्या तर ऋण संख्या, सर्व परिमेय संख्येची व्याख्याच आपण केली की सर्व प्रकारच्या संख्यांचा समूह. त्यानंतर आता 3/5 आहे, तर यामध्ये नैसर्गिक संख्या नाही, 3/5 ही नैसर्गिक संख्या नाही होऊ शकत. पूर्णांक संख्या, कारण ही अपूर्णांक आहे, पूर्णांक संख्यासुद्धा नाही होऊ शकत. लक्षात घ्या इथं पूर्णांक संख्यासुद्धा नाही, मात्र ही परिमेय संख्या आहे. कारण हा 5 जो आहे शून्य तर आहे. पूर्णांक संख्येला एखाद्या कोणत्याही नैसर्गिक संख्येनं भागल्यानंतर ती परिमेय संख्या आपल्याला मिळते, म्हणजे तिचा छेद जो आहे तो शून्य नसला पाहिजे. आता ऋण 17 ही नैसर्गिक संख्या नाही, मात्र पूर्णांक संख्या आहे. त्यामध्ये ऋण धन संख्या असतात, शून्याचा समावेश असतो आणि ही परिमेय संख्या आहे. त्यानंतर ऋण 5/11, मग ही नैसर्गिक संख्या नाही, पूर्णांक संख्या नाही. ऋण असेल परंतु अपूर्णांक आहे म्हणून ही पूर्णांक संख्या नाही. आलं का लक्षात? ही परिमेय संख्या आहे. परिमेय संख्यामध्ये सगळ्याच प्रकारच्या संख्या येतात. आता 5 ही नैसर्गिक संख्या ही आहे, पूर्णांक संख्या ही आहे आणि परिमेय संख्यासुद्धा आहे. तर अशा प्रकारे आपण ह्या सगळ्या संख्या समजून घेतल्या. या सगळ्या प्रकारच्या संख्या आपण संख्या रेषेवर दाखवणार आहोत. संख्या रेषेवर जेव्हा दाखवतो तर आपल्याला हा शून्य महत्त्वाचा आहे. शून्याच्या उजवीकडे जे आहे तर या उजव्या बाजूला धनसंख्या असतात आणि जसं जसं आपण उजवीकडे जाऊया तसं तसं या संख्या मोठ्या 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 होत जातात. आणि डाव्या बाजूला या दिशेने सुद्धा जरी आलो तर आपण संख्या लहान 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 होत जाते. संख्या एक तत्व लक्षात ठेवायचं, संख्या रेषेवर उजव्या हाताला आपल्या गेले की संख्या मोठ्या होत चालतात, संख्या रेषेवर डाव्या हाताला आपण गेले की संख्या ह्या लहान लहान होत चालतात. आता पहा, 1 पेक्षा मोठं 2 आहे, 2 पेक्षा मोठं 3 आहे, आपल्याला हे माहीतच आहे. परंतु जेव्हा ऋण संख्यांचा प्रश्न येतो तेव्हा ऋण 3 पेक्षा मोठा आहे ऋण 1. आलं का लक्षात? तुम्ही म्हणसाल इथं 3 दिसायलंय, इथं 1 आहे, मग तर 3 हे मोठं पाहिजे होतं सर, परंतु नाही. या दोन्ही जे आहेत हे ऋण संख्या आहेत. उदाहरणामध्ये आपण जर लक्षात घ्या की मला खर्च करण्यासाठी पैसे हवे होते आणि मी माझ्याकडचे संपल्यामुळं मी 1 रुपयाचं कर्ज घेतलं. ऋण आहेत म्हणजे ऋण या शब्दाचा अर्थच होतो की मी कर्ज घेतलं आणि माझ्या मित्राने 3 रुपये कर्ज घेतलं, त्याचेही पैसे संपले होते, ऋण 3. आलं का लक्षात? मग त्याची जेव्हा परतफेड होईल म्हणजे मला जो खड्डा पडलेला आहे तो 1 रुपयाचा खड्डा पडलेला आहे, माझ्या खिशाला जी झळ लागलेली आहे, मला खिशातून जे द्यायचे आहेत ते 1च रुपया द्यायचा आहे आणि म्हणून मी धनको आहे म्हणजे माझी किंमत जास्त आहे आणि त्याला 3 रुपये द्यायचे, त्याची किंमत माझ्यापेक्षा कशी आहे, कमी आहे. तर त्याची किंमत माझ्यापेक्षा म्हणजे त्याचं जे मूल्य आहे ह्या संख्येचं हे ह्या ऋण 1 पेक्षा कमी आहे. म्हणून इथून संख्या रेषेवरून जसजसं आपण डावीकडे जाऊ तसतशा या संख्या लहान होतात. ऋण 7 आणि ऋण 1, तर ऋण 1 ही संख्या मोठी आहे. किंवा 0 आणि ऋण, आपण हे मागच्या वर्षी 7वीला पाहिलं, 0 असेल आणि ऋण 7 असेल. आपल्याला चौकोनामध्ये जेव्हा आपण चिन्ह भरतो त्यावेळेस म्हणजे 0 हे ऋण 7 पेक्षाही कसं आहे, मोठं आहे. त्यानंतर आता ह्या झाल्या आपण पूर्णांक संख्या
नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या या सगळ्या आपण कशावर दाखवलेल्या आहेत? संख्या रेषेवर. ज्यावेळी मला परिमेय संख्या रेषेवर दाखवायची. आता आपण शिकलोत की परिमेय संख्या म्हणजे काय आहे, तर m त्याचा छेद n, n ही संख्या शून्य नसली पाहिजे, शून्य तर संख्या आहे. मग उदाहरणार्थ मी एक संख्या घेतो. मी काय संख्या घेऊ? चला 5/2 ही संख्या मला दाखवायची. तर ही संख्या मला संख्या रेषेवर कशी दाखवता येईल? तर ही सर्वप्रथम मी पाहिलं ही धनसंख्या आहे, म्हणजे शून्याच्या उजव्या बाजूला मला ही संख्या दाखवायची, शून्याच्या उजव्या बाजूला दाखवायची. आता हा छेद 2 आहे, म्हणजे या प्रत्येक एककाचे, हा जो एकक आहे याचे 2 भाग केले. आलं का लक्षात? हा जो एकक आहे याचे 2 भाग करायचे, हा जो एकक आहे याचे 2 भाग करायचे. आणि हे जे 2 भाग केलेले आहेत प्रत्येक एककाचे, असे किती भाग आहेत? तर 5 भाग दाखवायचे. 1 2 3 4 5. मग मला ही जी संख्या आहे परिमेय संख्या मला या ठिकाणी दाखवता येईल. 5/2 ही परिमेय संख्या मी या ठिकाणी दाखवली. आता एक साधं उदाहरण जनरल आपण जर व्यवहारातलं जर पाहिलं की मी ही संख्या दाखवली, संख्या रेषेवर दाखवली, तर ह्याचं मूल्य काय येतं? 5/2चं छोटी संख्या आहे म्हणून आपण हे मूल्य समजू शकतो. मी साध्या गणिताच्या बाहेर जाऊन आपल्या बोलीभाषेत याचं मूल्य तुम्हाला मी थोडंसं समजून सांगतो की 5/2 म्हणजे 5च्या अर्धा. 5च्या अर्धा म्हणजे 2 आणि अर्धा होतो, 2.5 ज्याला आपण म्हणतो. 2.5 म्हणजे किती? 2 आणि अर्धा. हे 1 पूर्ण, हा 2 पूर्ण आणि हा अर्धा. म्हणजे आपण बरोबर संख्या रेषेवर परिमेय संख्या दाखवलेली आहे. मला एखाद्या वेळी आता दुसरी संख्या दाखवायची. उदाहरणामध्ये आता मी हे मोडतो, किंवा मला हीच 5/2 जी आहे ऋण 5/2 दाखवायची संख्या असेल, तर मी काय करेन? जेव्हा मला ऋण 5/2 दाखवायची तर संख्या रेषेवर शून्याच्या डावीकडे जावं लागेल ऋण संख्यामध्ये, परंतु 2च भाग करायचे आहेत मला. आलं का लक्षात? जेव्हा मला 3 भाग करायचे असतील, ठीक आहे, मी तुम्हाला समजण्यासाठी ऋण 5/3 दाखवू, तर या प्रत्येक एककाचे 3 भाग करायचे. याचे सुद्धा 3 भाग केले, याचे सुद्धा 3 भाग केले. 1 2 3 1 2 3 1 2 3. मग असे किती भाग? 1 2 3 4 5. या ठिकाणी मी ऋण 5/3 ही परिमेय संख्या दाखवू शकतो. म्हणजे आता तुम्हाला लक्षात आलं की संख्या रेषेवर परिमेय संख्या कशी दाखवायची. आणि 2 परिमेय संख्येच्या मध्ये संख्या रेषेवर किंवा 2 परिमेय संख्येच्या मध्ये अनंत म्हणजे भरपूर संख्या असू शकतात. त्यानंतर आता आपण वेगवेगळी उदाहरणं पाहिली. आणखीन एक उदाहरण आपण परिमेय संख्येचं पाहूया. आणखी 5/4 ही परिमेय संख्या या संख्या रेषेवर दाखवायची आहे. मग यावेळी काय करायचं? तर ही छेदस्थानची जी संख्या आहे 4, ती 4 आपल्याला काय सांगते? तर ह्या एका एककाचे 4 भाग करायचे. चला आता शून्यापासून पुढं, कारण धनसंख्या आहे, आपल्याला शून्याच्या उजव्या बाजूला जायचे. 1 2 3 आणि हे राहिलेला 4. त्याच्यानंतर 1 2 3 आणि राहिलेला 4. 1 2 3 आणि 4. तर प्रत्येक एककाचे 4 भाग केले. असे किती भाग दर्शवायचे आपल्याला? 7. हा अंश काय आहे? 7. 1 2 3 4 5 6 7. तर या ठिकाणी आपण 7/4 ही परिमेय संख्या रेषेवर अशा प्रकारे दाखवू शकतो. आता साध्या व्यवहारी आपल्या अपूर्णांकामध्ये पण आपण काय केलेलं असतं? पहा, एक भाकरी आहे, तिचे 4 काय केलेले आहेत? भाग केलेले आहेत. तर मला हा एक भाग रंगवलेला भाग दाखवला. तुम्ही हे उदाहरण सोडवलेले आहेत. याचे भाग किती केले? 4. त्याच्यापैकी किती भाग घेतला? 1. परंतु परिमेय संख्येमध्ये या संख्या रेषेवर दाखवत असताना असे प्रत्येक एककाचे 4 भाग आणि असे 4 भाग जे केलेले आहेत ते तसे 4 भाग, प्रत्येक एककाचे 4 भाग आणि तसे 7 भाग, ते 4 भाग 4 जे भाग केलेले आहेत ना, तसे 7 भाग आपण अशा प्रकारे संख्या रेषेवर परिमेय संख्या दाखवू शकतो. आज आपण संपूर्ण व्हिडिओमध्ये की संख्येचे वेगवेगळे प्रकार, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला प्रकार जो होता तो नैसर्गिक संख्यांचा आपण शिकलेला आहे. नैसर्गिक संख्या 1 पासून सुरू होतात, 1 2 3 4 अनंत. त्यानंतर दुसऱ्या प्रकारामध्ये पूर्ण संख्या की 0 पासून सुरू होतात. 0 म्हणजे काहीच नाही, परंतु पूर्ण संख्यामध्ये
शून्य हे वाढलेलं आहे, नैसर्गिक संख्यापेक्षा जास्तीचं काय असेल तर ते शून्य आलेलं आहे. त्याच्यानंतर पूर्णांक संख्या, पूर्णांक संख्यामध्ये 0 1 2 3 4 अनंतापर्यंत, त्याचबरोबर शून्यापेक्षा डावीकडच्या ऋण संख्यांचा सुद्धा समावेश हा पूर्णांक संख्यामध्ये झालेला आहे. आणि मग आपण परिमेय संख्या कशाला म्हटलेला आहे, या सगळ्या प्रकारच्या संख्यांचा समूह. मग पूर्णांक संख्या असतील, अपूर्णांक संख्या आहेत, दशांश अपूर्णांकाच्या संख्या, सगळ्या संख्यांचा समूह, त्याला आपण परिमेय संख्या असं म्हणतो. तर तुम्ही अशा प्रकारच्या वेगवेगळ्या संख्या घ्या, त्या संख्या कोणत्या प्रकारात मोडतात याचा सराव करा आणि संख्या रेषेवर दाखवून पहा. धनसंख्या, ऋणसंख्या, संख्या रेषेवर परिमेय संख्या कशा दाखवायच्या, तर त्या आपण सरावाने आपल्याला जास्तीत जास्त येऊन जाईल. धन्यवाद.